आता बातमी येत आहे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाची। धाराशिव जिल्ह्यातून यंदाच्या 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा मंगळवारी धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यात पोहोचली। अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शफीबाई शेख यांनी या रथयात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं। नळदुर्ग किल्ला येथील मृदा आणि जल संकलित करून कलश पूजन करण्यात आले। यावेळी यात्रा समन्वयक आमदार विक्रम काळे, सेवा दलाचे कार्याध्यक्ष शिवाजी बनकर, प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शफी शेख, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, शहराध्यक्ष अजित जिनोदी यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी गौरवशाली या रॅलीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। साहेब, काय सांगाल, काय उद्देश आहे रॅलीचा? 1 मे दरवर्षी आपण महाराष्ट्र दिन म्हणून उत्साहात साजरा करतो। यावर्षी महाराष्ट्र दिनाला 65 वर्ष पूर्ण होत आहेत महाराष्ट्र स्थापनेला, आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा हा जो वर्धापन दिन आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गौरवशाली रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात 6 महसुली विभागात आहे। 6ही महसुली विभागामध्ये जे गड किल्ले आहेत, काही धार्मिक स्थळं आहेत, काही प्रमुख नद्या आहेत, यांची माती आणि जल अशा प्रकारे हे जलकलश यात्रा निघालेली आहे। मराठवाड्याची जलकलश यात्रा काल हिंगोली येथून श्री क्षेत्र नरसी नामदेव या देवस्थानापासून आशीर्वाद घेऊन आम्ही हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातून, लातूर जिल्ह्यातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। आज या ठिकाणी पुरातन असा हा किल्ला आहे। या किल्ल्याची आम्ही माती आणि जल या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि इथून पुढं आम्ही आता आई तुळजाभवानी जे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढं आम्ही मुक्काम करून उद्या सकाळी धाराशिव मार्गे बीड आणि बीडहून जालना, जालन्याहून छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादला जाणार आहोत। आणि परवा सकाळी 1 तारखेला ही यात्रा महाराष्ट्राच्या जे आपलं जांभोरी मैदान आहे मुंबईला, तिथं 4 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा होणार आहे। त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, मग ते कलाक्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, किंवा साहित्यिक क्षेत्र असेल, किंवा पत्रकारिता क्षेत्र असेल, अशा विविध मान्यवरांचा सत्कार सोहळासुद्धा 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। खाद्य महोत्सवाचं आयोजनसुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे। विविध महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात, आणि म्हणून त्याचासुद्धा एक अनुभव तिथल्या मुंबईतल्या लोकांना यावा, परदेशी लोकांना त्या ठिकाणी यावा, आणि महाराष्ट्र विविधतेने कसा नटलेला आहे, आणि हा महाराष्ट्र ज्यांच्या प्रयत्नामुळं स्थापन झाला, हे राज्य स्थापन झालं, ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना अभिप्रेत असलेली विचारसरणी घेऊन जाण्याचं काम आमचे नेते आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेनं आमचे अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संयोजनातून ही यात्रा त्या ठिकाणी सुरू झाली। आज आम्ही नळदुर्गमध्ये आलो। निश्चितपणानं जो शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आहे, सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचा जो विचार आहे, तोच विचार आमचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेब पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणून त्यांच्या विचाराला अभिप्रेत असलेली यात्रा आज नळदुर्ग शहरामध्ये आली। या ठिकाणी आमचे शफीबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी असतील, इथं आले। या सर्वांनी त्या ठिकाणी आमचं जंगी स्वागत केलं। उमरगाचा वर्षासुद्धा आमचे नेते माननीय सुरेशदाजी बिराजदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जंगी स्वागत केलं, आणि ही यात्रा अशीच आता छत्रपती संभाजीनगर मार्गे मुंबईला पोहोचेल, आणि निश्चितपणाने एक नवीन संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त राजकारण करत नाही तर समाजकारण करते, हे पण लोकांच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये आहे, आणि म्हणूनच ती प्रेरणा घेऊन आम्ही ही यात्रा करतो। जिल्ह्यात पाहायला गेलं तर इतिहास खूप मोठा आपल्या या धाराशिव जिल्ह्याला लाभलेला आहे। काय सांगाल, काय संदेश द्याल? नाही, धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा नदी आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये बोरी नदी आहे, मांजरा नदी आहे। या सर्व नद्यांचं जल आणि विविध किल्ल्यांचं, आज इथं आपण नळदुर्गच्या किल्ल्यांची माती आणि परंड्याच्या किल्ल्याची माती वगैरे सर्व माती आणि जल घेऊन हे महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आज मराठवाड्यामध्ये आमदार विक्रम काळे साहेबांच्या समन्वयकाच्या नेतृत्वाखाली ही रॅली जात आहे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आज ही रॅली आलेली आहे। आम्ही या रॅलीचं आमच्या राष्ट्रवादी उस्मानाबाद धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचं स्वागत केलेलं आहे, आणि जिल्ह्यामधून सर्व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उत्साहानं या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, आणि एक चांगला महोत्सव
एक गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आज इथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं साजरा केला जातो. एकंदरीत पाहायला गेलं तर 1 मे जे आहे अतिशय 1 मे दिननिमित्त जे आहे महोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय संदेश द्याल आज ऐतिहासिक किल्ल्यातील या ठिकाणी जल घेऊन जाणं? या ठिकाणी एवढाच मी संदेश देतो की महाराष्ट्राचे आमचे उमलते नेतृत्व सन्माननीय आमदार विक्रमजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मंत्री बाबासाहेब पाटील हे देखील या ठिकाणी होते, पण ते येऊ शकले नाहीत. तरी सुरेशदाजी बिराजदार, गोकुळदादा शिंदे, महेंद्र तुळगुडे, अजितभाई, सर्व आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्या ताई, सर्व कार्यकर्त्यांसंबंधात या ठिकाणी जी एक एकोप्याची, समन्वयाची आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचा सुसंस्कृत महाराष्ट्र आणि सर्व धर्मसमभाव लोकांना घेऊन जाण्याची जी शक्ती आम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मिळते, तीच अजितदादाने पुढे या ठिकाणी या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी अजितदादांना त्यांचा जो आशीर्वाद मिळालेला आहे त्याच्या संदर्भात ही जी यात्रा आमच्या सन्मान्य आमदारांच्या आम्ही नेतृत्वाखाली या ठिकाणी काळेसाहेबांच्या काढतो. एक उमलतं नेतृत्व आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की आमच्या या नळदुर्ग नगरीला त्यांचे या ठिकाणी पाय लागले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा, सुरेशदाजी असेल, आमचे गोकुळदादा शिंदे आणि आमचं उमलतं नेतृत्व, महाराष्ट्राचं आमचं नेतृत्व सन्मान्य काळेसाहेबाला या ठिकाणी आलात त्याबद्दल मी शतशः सगळ्यांचा आभारी आहे. जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आभार मानून समी असतील, पठाण असतील, सर्वांचा आभार म्हणून मी विचारला. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे गौरवशाली यात्रेला या ठिकाणी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माननीय आमदार अजित चव्हाण, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.